नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेल्या 11 वर्षामध्ये म्हणजे भारतीय राजकारणामध्ये नरेंद्र मोदी नावाचं युग सुरू झालंय. तेव्हापासून काँग्रेस पक्षाची किंवा हिंदुत्व विरोधी असलेल्या सेक्युलर पक्षांची जी तारांबळ उडालेली आहे, त्याचं वेगळं वर्णन मी करण्याची गरज नाही. या पक्षांनी आपल्या कर्माने हे सगळं ओढवून घेतलेलं आहे. पण मला सगळ्यात जास्त दया येत असेल तर राजकारणापासून दूर राहून आपण फार मोठं बौद्धिक काम करतो, पत्रकारिता करतो म्हणून मिरवणारे जे अनेक लोक आहेत, ज्यामध्ये कुमार केतकर यांच्यापासून अगदी मोठमोठ्या हिंदी इंग्रजी पत्रकारांचा समावेश होतो. या सगळ्यांची अवस्था दिवसेदिवस अधिक लाचार झालेली आहे. अगदी नेमकं सांगायचं ना मित्रांनो, तर मला महाभारतातल्या त्या द्यूताची किंवा जुगाराची आठवण येते, ज्यामध्ये शकुनी मामा एक कुटील डाव खेळतो आणि तो कुटील डाव खेळल्यानंतर धर्मराजाला जुगार खेळायला बोलवतो आणि नाकारता येत नाही. मग धर्मराज बसतो आणि एक एक करत सगळं पांडवांनी स्वबळावर निर्माण केलेलं जे राज्य असतं ते पणाला लावून लावून फासे उलटे सुलटे फिरवत दुःशासन जिंकतो आणि शेवटी तो सांगतो, आता द्रौपदी पणाला लाव आणि द्रौपदी पणाला लाव, जिंकलास तर सगळं घेऊन जा. आणि धर्मराज द्रौपदी पणाला लावतात. इथपर्यंत सुद्धा ठीक होतं. पण पुढे जी अवस्था त्या द्रौपदीची होते ती कुठल्याही जुगाऱ्याची होत असते. बाकीचं सगळं सोडून द्या, पण पत्नी म्हणजे आपली प्रतिष्ठा आहे, आपली अब्रू आहे, ती जुगाराला लावण्याची वस्तू नाही याचं भान युधिष्ठिर किंवा धर्मराजासारख्या अत्यंत बुद्धिमान राजाला नव्हतं. आणि मग त्याची अवस्था जी होते ती तुमच्या समोर आहे. गुलामासारखे बसलेले असतात सगळे पांडव. धर्मराजाच्या एका चुकीमुळे पाचही पांडवांची पत्नी असलेल्या द्रौपदीचे कौरवांच्या दरबारात ढिंडवडे काढले जातात. आणि फक्त द्रौपदी जिंकली एवढ्यावर दुर्योधन समाधानी नसतो. तो तिला भर दरबारामध्ये विवस्त्र करण्यापर्यंत मजल मारतो. पण दुर्योधनाला दोषी ठरवण्यापेक्षा दुर्योधनाच्या असल्या प्रवृत्तीला बळी पडणारा बुद्धिमंत बुद्धिजीवी असलेला धर्मराज जबाबदार आहे, हे विसरू नका. बाकी सगळं गमावलं ठीक आहे. ते सगळं गमावल्यानंतर जेव्हा त्याला पत्नीपणाला लाव म्हणून सांगतात, तिथे धर्मराजाने थांबायला पाहिजे होत. आणि हा प्रश्न द्रौपदी त्या दरबारात विचारते सुद्धा. द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य असे तीन महाबुद्धिमान लोक त्या दुर्योधनाच्या दरबारात बसलेत. आणि अशा वेळेला आपल्याला वस्त्रहरण करणार, विवस्त्र करणार हे ऐकल्यानंतर टाहो फोडून द्रौपदी या तीन आचार्यांना एक प्रश्न विचारते की जो धर्मराज आधीच जुगारात हरलेला असतो आणि तो सगळ्या भावांसकट गुलाम दास झालेला आहे, तो दास झालेला धर्मराज निर्धन झालेला आहे, तो पत्नीवर तरी हक्क कसा सांगू शकतो आणि आपल्याला पणामध्ये कसा लावू शकतो? कारण स्वतः धर्मराज दास झालाय, हरलेला आहे, भावांसकट हरलेला आहे. तर मग तो द्रौपदीला पणाला कशी लावतो? त्याला तो अधिकारच नाही. असं ज्या वेळेला टाहो फोडून त्या दरबारामध्ये द्रौपदी बोलते, तेव्हा तिन्हीच्या तिन्ही आचार्य बुद्धिमंत
निरुत्तर होतात, त्यांच्याकडे शब्दांचे बुडबुडे उडवण्यापलीकडे काय नसतं. नेमकी तशी अवस्था गेल्या 10-12 वर्षामध्ये सगळ्या बुद्धिजीवी पुरोगामी पत्रकारांची झाले, ज्याच्यामध्ये कुमार केतकर आणि तत्सम लोकांचा समावेश होतो. आज बऱ्याच दिवसांनी कुमार केतकर यांच्यावर बोलण्याचं कारण असं आहे की काल परवा त्यांचा एक व्हिडिओ कोणीतरी मुलाखत घेतलेला बघितला आणि मला हसावं की रडावं कळेना. ते म्हणतात ना, ढवळ्या शेजारी बांधला पवळा आणि वाण नाही पण गुण लागला वगैरे. राहुल गांधींच्या पक्षात जाऊन खासदार होण्यापर्यंत ठीक होतं. त्याचा फायदा मी तेव्हा मला आठवतं ज्यावेळेला कुमार केतकरांना काँग्रेसने राज्यसभेवर सदस्य म्हणून पाठवायचा निर्णय घेतला, तेव्हा मी काँग्रेसचं अभिनंदन केलं होतं. एक चांगला माणूस काँग्रेसने आपल्या राजकारणात आपली बाजू समर्थपणे मांडण्यासाठी आणला, यासाठी मी फेसबुक पोस्ट लिहून कौतुक केलं होतं. पण आज मला ती पोस्ट चुकीची होती असं वाटतं. कारण राहुल गांधी किंवा काँग्रेस सुधारण्यापेक्षा खुद्द कुमार केतकर सुद्धा आपल्या बुद्धीला गंज लावून माघारी परत आले. आता ते काँग्रेसमध्ये तितके ऍक्टिव्ह नाही, पण काँग्रेसमध्ये जाऊन राहुल गांधींच्या सोबत राहून राहुल गांधींसारखा बिनबुडाचा खुळचट युक्तिवाद करण्यापर्यंत मात्र कुमार केतकर जाऊन पोहोचले. काल परवा तो जो व्हिडिओ बघितला त्याच्यात ते कोणाला तरी सांगतात, तो मुलाखत घेणाऱ्याला, की पाकिस्तानच्या विरोधात झालेल्या आत्ताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये किती जगातले देश भारताबरोबर होते. कोणही नव्हता. पाकिस्तान बरोबर तर निदान काय तो तुर्की आणि हे तरी होते, भारताबरोबर कोण होतं. नेत्यानाहू ज्या देशाचा पंतप्रधान आहे, तो इस्रायल नावाचा एक देश आहे आणि तो उघडपणे जाहीरपणे या ऑपरेशन सिंदूरच्या कालखंडामध्ये भारताच्या बाजूने छाती ठोकून उभा होता. पण इस्रायल नावाचा देश आहे हे सुद्धा कुमार केतकरांना माहिती नाही. इतका कुमार केतकर हा माणूस निर्बुद्ध झालाय का? एकही देश भारताच्या बाजूने उभा नव्हता. जेव्हा मोदी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी सार्कच्या काय देशाच्या प्रमुखांना शपथविधीसाठी बोलवलं होतं, कारण शेजाऱ्यांची मैत्रीपूर्ण नाती अशी भूमिका होती. आज कुठला भारताचा शेजारी भारताबरोबर मैत्रीपूर्ण अवस्थेत आहे वगैरे वगैरे प्रश्न विचारत त्यांनी भारताबरोबर ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला कोणीही नव्हता. इतकं इतकं माणूस खुळचट भरकटत जातो. तर इथे मग कळतं की कुमार केतकर यांच्यासारख्या लोकांना पार त्यांचं वस्त्रहरण केल्याशिवाय राहुल गांधी थांबणार नाहीत. कारण धिस फार नो फर्दर. इथपर्यंत तुमचा मूर्खपणा बालिश फुलीस सोसला, पण आता वैचारिक आणि पक्षीय राजकारणाची गरज आहे की राहुल गांधींनी बाजूला झालं पाहिजे, हे म्हणण्याची हिंमत केतकरांसारख्यांनी दाखवली पाहिजे. पण दुर्दैव असं आहे, दुर्दैव असं आहे की हे नागडे व्हायला तयार आहे. राहुल गांधी जसजसे दिवस जाणार आहेत तसतसे ह्या काँग्रेस समर्थकांना आयुष्यभर ज्यांनी इमाने इतबारे काँग्रेस पक्षाची आणि नेहरूवादाची आणि नेहरू कुटुंबाची निष्ठेने सेवा केली, अशा लोकांना पूर्ण नग्नावस्थेत घेऊन गेल्याशिवाय राहुल गांधी यांच्या आत्म्याला शांती मिळेल असं मला बिलकुल वाटत नाही. बिलकुल वाटत नाही. आणि त्याचं हे उदाहरण आहे. भारताच्या बरोबर कोण होता असं तुम्ही विचारता? ज्या इस्रायलने इराणवर हल्ला केला, तो इराण सुद्धा भारताचे आभार मानतो. आणि केतकर विचारतात की भारताच्या बाजूने कोण उभा होता? रशियाची शस्त्रास्त्र भारत वापरत होता. या युद्धामुळे, अल्पकालीन युद्धामुळे
अमेरिकेची धाबी दणाणली, चीनची धाबी दणाणली, आणि कुमार केतकर विचारतात कोण तुमच्या बरोबर होता? अरे कोणी बरोबर असण्याची गरजच नव्हती. 10 वर्षात मोदींनी, इतर कोणही आपल्या बरोबर नसलं तरी आम्ही स्वयंभूपणे लढू शकतो, स्वतःच्या बळावर लढू शकतो आणि जगाला पादाक्रांत करू शकतो, याची साक्ष ज्या ऑपरेशन सिंदूरमध्ये दिली. त्यामध्ये ते म्हणतात केतकर की तुमच्या बरोबर कोण होतं, कशाला पाहिजे होतं, कशाला पाहिजे होतं. एक धावपटूला जो मॅरेथॉन धावण्याच्या शर्यतीत उतरलाय आणि सगळ्यात पुढे आहे, अशा धावपटूला कुमार केतकर विचारतात तुझ्या कुबड्या कुठे आहेत, तू कुबडीशिवाय कसा काय धावू शकतोस, मॅरेथॉन धावायची तर कुबड्या पाहिजेत. वाक म्हणजे केतकरांची बुद्धी इतकी बुरसटली जाईल असं वाटलं नव्हतं, असं वाटलं नव्हतं. आणि त्यामुळे जसजसे दिवस जात आहेत, हे केतकर तुम्हाला आठवतात ना, 2019च्या लोकसभा निवडणुका होण्यापूर्वी हे त्या एबीपी माझाच्या कट्टावर आलेले होते आणि त्यांनी छाती ठोकपणे राजीव खांडेकर आणि समोर बसलेल्या त्या तरुण पत्रकारांना सांगितलं होतं मोदी जनतेला घाबरलेले, मोदी निवडणुकीला घाबरलेले, मोदींच्या 5 वर्षाच्या कारभाराला सामान्य जनता इतकी विटलेली आहे की त्या जनतेला आणि मतदाराला सामोरं जाण्याची हिंमत सुद्धा मोदींकडे उरलेली नाही. आणि म्हणून मोदी 2019च्या निवडणुकाच घेणार नाहीत. काय भविष्य केलं होतं बघा. 2019 झालं, 24 पण झालं, पण आपण तेव्हा जे बोललो ते बालिश फुलीस नव्हे तर अत्यंत खुळसट होतं, हे कबूल करण्याची हिंमत पण केतकरांकडे नाहीये. मी तर जेव्हा मला त्यांनी त्या एबीपी कट्ट्यावर बोलवलं तेव्हा राजीव खांडेकरना मी बोललो होतो की रे कधीतरी यापूर्वी केतकर येऊन बोललेत, त्यांना परत बोलवा. आणि 2024 किंवा 2019च्या निवडणुका झाल्या कशा, मोदी घाबरले असताना दोन दोनदा लोकसभेच्या आणि विधानसभांच्या निवडणुकांना सामोरे कसे जातात हा प्रश्न विचारा. कुमार केतकरांकडून त्याविषयी खुलासा घ्या, हे मी राजीव खांडेकरला खाजगीत बोलताना सांगितलं तेव्हा. राजूची प्रतिक्रिया मी इथे सांगणार नाही कारण ती तेवढी सकारात्मक नाहीये. कारण कुमार केतकर किंवा तत्सम सेक्युलर बुद्धिजीवी आज कुठल्या मानसिक अवस्थेमध्ये आहेत हे राजीव खांडेकरांना पण कळतं, अनेक लोकांना कळतं. आणि त्यामुळे तो त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं राजीव खांडेकरांनी टाळलं. कारण बोलून हा खोडेपणा किती दाखवायचा, ज्यामुळे आपलीच टीआरपी जाईल. केतकर नेहरू खानदानाची सर्व्हिस करतील पण आपल्या चॅनेलची टीआरपी आणखीन खाली जाईल याची भीती अशा संपादकांना असते. आणि म्हणूनच त्यांनी त्यापासून, केतकरांपासून दूर राहणं हे जर पसंत केलं असेल तर त्याचं ते कारण आहे. पण दया येते मित्र, कारण बाकीच्यांचं सोडून द्या पण केतकर हा माझा आवडता बुद्धिमंत विचारवंत लेखक होता, पण त्याची इतकी घसरगुंडी होईल असं वाटलं. तुम्हाला विचार पटो न पटो पण उत्तम युक्तिवाद करणं हे कुमारची शैली आहे. पण आज अत्यंत बालिश फुलिश पुढे कदाचित राहुल गांधींना पण मागे टाकण्या इतका खोलचटपणा करण्यापर्यंत कुमार केतकरांनी मजल मारली आणि हा त्याचा पुरावा आहे. कोण होतं तुमच्या बरोबर युद्ध, तरी कशाला होतं, कशाला पाहिजे. इंदिरा गांधी ज्या वेळेला 71चं युद्ध त्यांनी बांगलादेश विरुद्ध केलं किंवा पाकिस्तानचे 2 तुकडे केले किंवा भारताच्या बरोबर कोण होतं, अमेरिका आरमार घेऊन आली म्हणून रशियाने आपलं आरमार पाठवलं होतं. पण अमेरिका किंवा रशिया यांची आरमार भारतासाठी लढली नव्हती, भारतासाठी लढली नव्हती. तेव्हाही ज्या वेळेला लालबहादूर शास्त्रींच्या काळामध्ये 1965चं युद्ध झालं तेव्हा भारताबरोबर कोण होतं. आता समोर पण कोणतरी निर्बुद्ध माणूसच केतकरांची मुलाखत घेत असतं
की आमचे हे गुरु किती निर्बुद्ध आहेत हे दाखवण्यासाठीच मुलाखत घ्यायची. तर मग त्यांना बुद्धी ठिकाणावर आणणारे प्रश्न विचारले जाऊ शकत नाही. म्हणून जो प्रश्न मी आत्ता विचारतोय की ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताबरोबर कोण होतं, असं जेव्हा केतकर सांगतात तेव्हा समोर प्रश्नकर्त्या मुलाखतकाराने एक प्रश्न विचारला पाहिजे की यापूर्वी 71 मध्ये, 65 मध्ये किंवा 62 मध्ये जी जी काही भारताची युद्ध झाली त्यामध्ये कुठल्या कुठल्या देशांनी भारताबरोबर खांद्याला खांदा लावून लढाई केली होती. चीनने भारतावर हल्ला केला 62 मध्ये, तेव्हा श्रीलंका किंवा म्यानमार किंवा आणखीन कोण, अफगाणिस्तान वगैरे देश भारताबरोबर होते का? एवढा तर प्रश्न केतकरांना विचारा. पण नाही, केतकरांनी वाटेल त्या थापा माराव्यात, आम्ही त्या अगत्याने दाखवणार आणि तक्रार करणार की मोदी पत्रकार परिषद घेत नाहीत. अरे तुमच्यासारख्या खुळचटांना मोदींनी मुलाखती का द्यायच्या आणि पत्रकार परिषद का घ्यायची? गाढवा पुढे गायली गीता तसं आहे ना, आपल्याकडे आहे ना म्हण, गाढवा पुढे गायली गीता, कालचा गोंधळ बरा होता. तेव्हा तुम्हाला ज्यांची मुलाखत घेता ते राहुल गांधी, कोणीतरी एकाने मध्ये राहुल गांधींना प्रश्न विचारला की टेंडर पद्धतीने जर काय ते अदानीला गुजरात सरकारने जमीन दिली असेल किंवा आणखीन काय केलं असेल तर तसंच तेलंगणामध्ये पण झालंय, मग तुम्ही अदानीवर टीका का करता? त्याचं उत्तर राहुल गांधींना देता आलं नाही. त्यांनी सांगितलं की एक प्रोसिजर फॉलो केली, एक प्रोसिजर फॉलो नाही केली. तर कुठली प्रोसिजर फॉलो नाही केली हे राहुल गांधी सांगतात का? नाही सांगत, कारण नाहीच. खोटच बोलतोय माणूस. केतकर पण खोटं बोलायला लागले, दादांत खोटं बोलायला लागले. मला दया एवढ्यासाठी येते की केतकर सारखा बुद्धिमंत नेहरू कुटुंबाच्या, गांधी परिवाराच्या इतका कच्छपी लागलेले आहेत की ते त्याच्यासाठी धादांत खोट्या गोष्टी बोलायला लागले. कधी तुम्ही बघितलं की 2019 आणि 2024 या लोकसभा निवडणुका झाल्या आणि माझ्या इतका बेअक्कलपणा यापूर्वी कोणी केला नाही की मोदी घाबरलेत, मोदी घाबरलेत, त्या निवडणुका घेणार नाहीत असं मी म्हणालो होतो. पण मी तद्दन बेअक्कल होतो, मला राजकारणाचा अंदाज राहिला नाही, हे प्रामाणिकपणे बोलण्याची हिंमत केतकरांनी दाखवली का? नसेल दाखवली तर अशा माणसाच्या मुलाखती घेण्याचं कारण काय? अंदाज चुकतात. केतकरांचे काय कोणाचे अंदाज चुकू शकतात? माझे चुकतात. गेल्या 2024च्या निवडणुकीविषयी मी भाकीत केलं होतं, ते चुकलं म्हटल्यानंतर मी स्वतः व्हिडिओ करून माझा अंदाज चुकला, संपूर्ण तोंडगशी पडला, हे कबूल केलं ना. हा प्रामाणिकपणा केतकरांकडे आहे का? तो नाहीये. सेक्युलर आणि पुरोगामी झाल्यानंतर पहिली शपथ घेतात की आपल्याला धादांत खोटं बोलता आलं पाहिजे. पुरोगामी आणि सेक्युलर लोकांचं प्रामुख्याने जे मिरवत असतात पुरोगामी म्हणून, त्यांचं एक खासियत असते, त्यांना धादांत खोटं बोलता आलं पाहिजे. खऱ्याचा सामना करण्याची हिंमत त्यांच्याकडे असली नाही पाहिजे. आणि दरवेळेला जो विषय आहे त्याला बगल देऊन आपलं पांडित्य सांगणं, ही ज्याची खासियत आहे त्याला सेक्युलर होता येत, पुरोगामी होता येत. मग तो विषय हमासचा असो किंवा इथल्या कुठल्या दलितांचा असो, मणिपूरचा असो, पण बंगालमधल्या हिंसाचाराबद्दल चकार शब्द बोलणार नाही, मणिपूरसाठी टाहो फोडायचा, ही खासियत असते. आणि या सगळ्यांचं पाणी किती खोलात आहे, किती पाण्यात आहे, हे मोदी ओळखून आहेत. 24 वर्ष 2001च्या गुजरात दंगलीपासून असल्या लोकांच्या खोटारडेपणाला सोसत आणि चोख उत्तर देत मोदी इथपर्यंत येऊन पोहोचले. त्यामुळे या खोट्यांच्या प्रचाराला बळी पडण्याची आपण बिलकुल शक्यता नाही. हा, त्यांना चुचकारण्याची सुद्धा गरज नाही, हे मोदींनी ओळखलंय. आणि म्हणून जितके दिवस जात आहेत तितके हळूहळू करत आता हे सगळे देव पाण्यात घालून बसले होते. वर्ष होऊन गेलं, लोकसभा 2024चे निकाल लागले, त्याला आता 1 वर्षापेक्षा अधिक काळ होऊन गेलाय, जवळजवळ 13-14 महिने व्हायला आले. मोदी बहुमत गमावून बसलेत. पण बहुमत गमावलं तरी ज्या अधिकारवाणीने सरकार चालवणं मोदी करतात
त्यांना आपलं सरकार कोसळेल, बहुमत जाईल याची फिकीर मोदींना क्षणभर देखील दिसत नाही. एक युद्ध अल्पमतातलं सरकार असताना मोदींनी चालवून दाखवले, खंबीरपणे चालवून दाखवले आणि अगदी अमेरिकेपासून इराण आणि तुर्कस्तान पर्यंत सगळ्यांना आव्हान देणे इतकी हिंमत करून दाखवले, बहुमत नसताना. बहुमत नसताना. पण हे सगळं बघण्यासाठी बुद्धी ठिकाणावर पाहिजे आणि हे सगळं नाकारण्यासाठी बुद्धी भ्रष्ट झाली पाहिजे. कुमार केतकरांनी तेवढी बुद्धी भ्रष्ट करून घेतली आहे आणि म्हणूनच ते प्रश्न विचारतात की ऑपरेशन सिंदूर झालं, पाकिस्तानच्या विरोधात आपल्याबरोबर कोण होतं? इस्रायल नावाचा देश त्यांना माहिती सुद्धा नाही. म्हणजे काय म्हणतात, केतकर हे अरबांपेक्षा अरब झालेत. कारण जे कट्टर अँटी इस्रायल आहेत असे अरब अजूनही इस्रायलला मान्यता देत नाहीत. आता फक्त केतकरांनी आपल्या डोक्यावर ते काय ते टोपा घालून, पायघोळ घालून हमासमध्ये दाखल व्हायला हरकत नाही. मित्रांनो, आता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.